नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून तुम्ही जे काही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला प्रो एपीके, कॅपकट एपीके किंवा अलर्ट मोशन सर्व का हवा असेल तर आपला टेलिग्रामला पण भेटून जाईल मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जे पिन बॉक्स मध्ये भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात जे असतो अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे असतो प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे वरच्या जे सेक इफेक्ट आणि बीट मार्क दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला सर्वात जे बीट मार्कला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं एकदम छान असं जे आपण बीट्स वगैरे लावून दिलेलं आहे मित्रांनो। मग आपलं जे फर्स्ट लायचं प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपलं जे अशा प्रकारे सॉन्ग ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या वर 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की तुम्हाला म्हणजे खालून 2 नंबरचं ऑप्शन आहे, जसं की तुम्हाला एक्स्ट्राक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे मित्रांनो, त्या एक्स्ट्राक्ट ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की तुम्हाला जे का सॉन्ग मध्ये कन्वर्ट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो, त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे सॉन्ग वगैरे पण एकदम प्रॉपर रीतीने जे सेट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपलं जे फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो फर्स्ट आल्यानंतर प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, जे मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो। मग आपला जे दिदीचा आपला व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो, या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे वरच्या आपल्या हिशोबाने जे सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे व्हिडिओ वगैरे प्रॉपर रीतीने आपल्या सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे व्हिडिओची लेअर आहे मित्रांनो, त्या व्हिडिओच्या लेअरला आपल्या खालच्या आपला सेट करायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे सॉन्गची लेअर आहे त्या सॉन्गच्या लेअरला पण खालच्या आपला सेट करायचं। असं सेट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान आहे, व्हिडिओ पण एकदम छान आहे सेट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला जे फर्स्टला यायचं मित्रांनो, प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे का आपल्या ब्रदरची फोटो आहे मित्रांनो, ह्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून आपल्या खालच्या आपला स्प्रे सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे वरच्या आपला स्प्रे एकदम छान आहे प्रॉपर रीतीने सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे फोटो आहे मित्रांनो, या फोटोला लास्ट पण स्प्रे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे व्हिडिओची लेंथ अगर जर पुढे झाली असेल तर मग आपलं जे व्हिडिओच्या लेंथचे पुढचं पार्ट त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे सेकंड बीटला यायचं, मग आपला जे फोटोला 2 पार्ट मध्ये कट करायचं। आणखी आपला सेकंड बीटला यायचं, फोटोला 2 पार्ट मध्ये। मी फोटो वगैरे कट करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो, त्या अष्टमध्ये तुम्ही पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। का तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे कट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे खालचे लेअर आहे मित्रांनो, मग आपल्या जे खालचे एक लेअर जे 3 लेअर आहेत मित्रांनो, त्या 3 लेअरला वरच्या लास्ट प्रोजेक्ट सेट करायचं मित्रांनो। जसं मी सेट करत आहे मित्रांनो, त्या अष्टमध्ये तुम्ही पण लवकर प्रोजेक्ट सेट वगैरे करून घ्यायचं मित्रांनो। प्रोजेक्ट सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे एकदम छान आहे फोटो पण सेट वगैरे किंवा लेअर पण सेट वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो। मग आणखी आपल्या जे फोटोज लेअर्स मध्ये जे इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या सर्वात बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे सेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे थोडंपर्यंत लक्ष देऊनच ऐकायचं मित्रांनो, थोडं व्हिडिओला स्किप वगैरे न केला तरच तुम्हाला व्हिडिओ वगैरे समजून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला जे प्रोजेक्ट बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे प्रोजेक्ट फोटोज वगैरे थोडाफार प्रोजेक्ट 2 फोटो इथले डिलीट करून घ्यायचे मित्रांनो। प्रोजेक्ट डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लास्ट प्रोजेक्ट 2 पॉईंट आपला 18च्या बीट पर्यंत अलीकडे जे राईट साइड जे फोटो आहे त्या फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपलं जे फर्स्ट 1 नंबर जे फोटो त्या पण ओढून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं जे थोडंफार असं प्रोजेक्ट विसरून गेलो होतो मित्रांनो, सॉरी मित्रांनो। जे आपलं जे फोटोज वगैरे कट करून टाकून दिलेला मित्रांनो। मग आपला जे फोटो आहे मित्रांनो, 1 नंबर जे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपलं जे अशा प्रकारे सेट करायचं। लेफ्ट साईडला सेट केल्यानंतर इथे प्लस की द्यायचं मित्रांनो। मग आपला जे लास्टला यायचं मित्रांनो, लास्ट पण जे 1 सेकंड मागे यायचं मित्रांनो। मागे गेल्यानंतर प्लस की द्यायचं मित्रांनो। मग आपला जे थोडंफार असं राईट साईडला सेट करायचं मित्रांनो। असं फोटोला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला जे सेकंड नंबरची फोटो मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे फोटो असं थोडंफार आपला असं राईट साईडला सेट करायचं मित्रांनो। मग आपला इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो। प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे भेटकून 1-2 सेकंड मागे यायचं मित्रांनो। मग आपलं जे असं लेफ्ट साईडला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटो आहे मित्रांनो, ह्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट
पेस्टिफाईड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असं स्क्रॉल करायचं, जेव्हा पुढची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्टिफाईड करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे काही इफेक्ट्स पण एकदम छान आहे, जे सेट वगैरे ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असतो जे सेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड बीटचे जे फोटो आहे मित्रांनो, ह्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्ट्स वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे का 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असतो जे का बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का स्क्रॉल करायचं, नंतर मित्रांनो मग आपला जे डबल बीटचे जे 1 नंबर जे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्टिफाईड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे का लास्ट फोटो आहे मित्रांनो, जे का लास्ट आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्टिफाईड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो जे सेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर स्क्रॉल करायचं, स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे डबल बीटचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो जे बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असतो जे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे सेकंड नंबरचे का डबल बीटचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्टिफाईड करून मित्रांनो. मग आपला जे इफेक्ट्स पण एकदम छान वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणखी आपला असतो जे स्क्रॉल करायचं केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे राईट साईडून जे 3 नंबरचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्टिफाईड करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असतो जे सेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जे पुढचे बीटचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असतो जे बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असतो जे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे पुढचे बीटचे फोटो आहे मित्रांनो, जसं की आपला असतो जे 9.07च्या जे अलीकडल्या बीटचे फोटो आहे, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्टिफाईड करून घ्यायचं मित्रांनो. आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला असतो जे सेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो जे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे डबल बीटचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असतो जे बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे थोडंफार असतो जे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे डबल बीटचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्टिफाईड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे असतो जे 2 नंबरचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करायचं, 3 डॉट वरती क्लिक करून पेस्टिफाईड करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जे फोटोजला इफेक्ट्स पण एकदम छान असतात, म्हणजे काय ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला जे आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असतो जे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असतो जे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे पुढचे जे डबल बीटचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असतो जे बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असतो जे स्क्रॉल करायचं. केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे पुढचे जे 2 नंबरचे जे फोटो आहे मित्रांनो, डबल बीटचे जे 2 नंबरचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्टिफाईड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो जे थोडंफार असतो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे 15.19 बीटचे फोटो आहे, त्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्टिफाईड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असतो जे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे असतो जे डबल बीटचे पुढचे 17 बीटचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असतो जे बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असतो जे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे अशा प्रकारे स्क्रॉल केल्यानंतर जे डबल बीटचे पुढचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्टिफाईड करून घ्यायचं मित्रांनो. मग इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असतो जे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असतो जे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लास्ट कोण जे सेकंड नंबरचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला असतो जे बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असतो जे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे पुढचे फोटो आहे मित्रांनो, डबल बीटचे जे सेकंड नंबरचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्टिफाईड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला असतो जे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लास्ट व्हिडिओ फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्ट्स वरती क्लिक करायचं, 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी
आपला असतो जे का बीट मार्कला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे असतो जे स्क्रॉल करायचं. केल्यानंतर मित्रांनो मग आपले जे अलीकडे जे फोटो मित्रांनो जे डबल बीटचे एक अलीकडे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचे. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे इफेक्ट्स वगैरे पण एकदम छान असतं जे ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणि आपला जे वरच्या बाजूला पण फोटो दिसत असेल तर मित्रांनो मग आपलं जे खालचं जे व्हिडिओ आहे मित्रांनो त्या व्हिडिओला मग आपलं वरच्या बाजूला सेट करायचं. म्हणजे फोटोच्या वरच्या बाजूला असतो जे सेट करून घ्यायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ वगैरे एकदम छान अशा पद्धतीने बनून झालेला आहे मित्रांनो. मग आपला जे व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढचा काय नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपला बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो.